नमस्कार. आपण बघतोय ठरलं तर मगचा आजचा एपिसोड. आज छान दाखवलं आहे बरं काय या एपिसोडमध्ये त्यांनी. तर इथे पूर्णाजी आणि कल्पना बाहेर बसलेल्या आहेत, म्हणजे आई बाहेर बसलेल्या आहेत आणि सायली येते आणि सांगते मी आज जाऊन काय बघितलं. तर प्रतिमा त्या नाणं बघत होत्या, म्हणजे त्या नाणं बघून त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं आहे आणि त्या आता हळूहळू आठवायला प्रयत्न करतील. आपण जर त्यांना फोर्स केला तर त्यांना त्रास होऊ शकतो, पण त्यांनी जर आठवलं तर त्यांना त्रास होणार नाही, त्यामुळे लवकरच त्यांची स्मृती परत येईल. हे सगळं ऐकून इकडे प्रियाला म्हणजेच तन्वीला टेन्शन येते बरं का. आणि आता ती ह्यांचा प्लॅन कसा हाणून पाडायचा याचा विचार करते, कारण त्यांना जर सत्य आठवलं तर हिला थोबाडीत पडणार हे तिला माहिती आहे. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, इकडे रविराज आलेले आहेत हॉस्पिटलमध्ये आणि त्यांच्या पाठोपाठ हा नागराज पण आलाय. ह्यांना प्रश्न पडतोय की तू इथे पाठीमागे कसा आलास माझ्या, तुला कसं कळलंय मी इथे आलोय ते. तर लगेच हा नागराज बाजू सावरून घेतो आणि म्हणतो अगं तन्वीला तुझी काळजी होती, म्हणजे आईला अजून आठवत नाहीये, म्हणजे प्रतिमाची स्मृती अजून परत आलेली नाहीये, तू टेन्शनमध्ये आहेस, ती ओळखत नाही आपल्या कुणाला आणि ह्या सगळ्या विचारात तू कुठे जातोयस हे तिला कळलं नाही, तू खूपच गडबडीत बाहेर पडलास म्हणून तिने मला तुझ्या मागे यायला सांगितलं. मी तुझ्या ऑफिसकडे चाललो होतो पण तू इथे हॉस्पिटलमध्ये येताना दिसलास, त्यामुळे मी इथे तुझ्याबरोबर इथे हॉस्पिटलमध्ये आलोय. तर इकडे रविराज पण खूप चिडलेले आहेत. ते रिसेप्शनिस्टवर विचारत आहेत की ती सुनीता पवार नर्स कुठे गेली आणि तुम्ही सांगा ती कुठे आहे. ते ऑलरेडी तुमच्याकडून एक म्हणजे संप होता, त्यामुळे मला माहिती मिळाली नाही आहे, पण आता मला माहिती पाहिजे ती कुठे आहे ते मला नक्की सांगा असं ते सांगतायत. आणि तिथल्या जे कोणी ट्रस्टीज आहेत किंवा जे काही मॅनेजर वगैरे आहेत त्यांना इथे बोलवून घेतले. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, इकडे प्रिया ना काहीतरी वेगळंच करते. इकडे प्रतिमा त्या रूममध्ये झाडू मारत असतात, त्यांच्या स्वच्छता करत असतात, तर प्रिया येते आणि त्यांची झाडू काढून घेते. तन्वी येते आणि तर म्हणते की तुम्हाला सायली असं मुद्दामून करते, कामवाली करून ठेवले, तुमच्यातनं लाडू काय करते, हे काय करते आणि ते सगळं तुम्हाला आठवून द्यावं याच्यासाठी खूप त्रास देते ना तुम्हाला, ही अशीच आहे, स्वार्थी आहे ती आणि ती तुम्हाला तिचं एक दुसरं घर आहे म्हणजे दुसरं माहेर आहे, तिथे ती तुम्हाला नेऊन आश्रमात नेऊन सोडणार आहे, खूप वाईट आहे सायली, असं काय काय भरवायचा प्रयत्न करत असते आणि तिला घाबरवायचा प्रयत्न करत असते. आणि सांगते की आज ना तुम्हाला खूप म्हणजे तुमची स्मृती परत यावी याच्यासाठी ना ते अंताक्षरी वगैरे खेळणार आहेत, पण तुम्हाला त्रास होईल त्यानं, त्यामुळे तुम्ही इथनं बाहेर येऊ नका आणि तुम्ही रूममध्येच गपचूप बसून राहा, अजिबात बाहेर यायचं नाही असं वगैरे इथं ती की धमकावून सांगते, घाबरवून सांगते त्यांना की जेणेकरून प्रतिमा त्या बाहेरच येता कामा नाही आहेत. पण त्या येतात की नाही हे बघण्यासाठी आपल्याला पुढचा भाग बघायला लागेल बरं का. सरप्राईज किंवा ट्विस्ट आहे आपल्याला पुढच्या भागामध्ये. तर इथे ती अशी खूप यांना करून सांगते त्यांना की तुम्हाला आश्रमात सोडून येईल, सायली वाईट आहे वगैरे असं खूप इथे ती तिला प्रतिमा त्याला सांगते. कसली मुलगी दाखवली, ही खरी मुलगी असली तरी असं वागेल का, तुम्हाला काय वाटतं, असं वागू नये ना तिनं. खूपच असं ती त्यांना घाबरवते, टेन्शन देते खूपच आणि त्या बिचाऱ्या घाबरत आहेत सुद्धा. त्यांना काही एकतर आठवत नाही आणि ती सांगते की खुणेनं सांगा मी खाली येणार नाही वगैरे आणि इथे गपचूप बसून राहा असं ती सांगते. तर इकडे सुनीता पवारविषयी कंप्लेंट करतायत सगळे आणि एक डेड बॉडी तुम्हाला फेक दिली जाते आणि DNA रिपोर्ट मॅच होतोय, हे कसं काय शक्य आहे, तुम्ही लक्ष द्या आणि ती फ्रॉड आहे वगैरे असं ते मॅनेजर सांगतात की सुनीता पवारने अनेक फ्रॉड केलेले आज उघडकीस आलेत आणि आम्ही पण तिला शोधतोय, ती सापडली की लवकरच तुमच्यापर्यंत आम्ही तिला आणून देतो असं वगैरे तिथे सांगतात. आणि इकडे हे रविराज खूपच चिडलेत, खूपच तावातावाने बोलतात, कारण साहजिकच आहे ना, त्यांनी अंत्यसंस्कार केले होते त्या डेड बॉडीचे. आणि इकडे या नागराजला मात्र टेन्शन आलं की आता ह्याला जर सापडली तर आपलं काय खरं नाही. आणि ही दोघं रागारागातच घरी येत आहेत. पूर्णाई विचारत आहेत रविराजांना की काय झालं आहे, तर सुरुवातीला ते सांगत नाहीत, लपवून ठेवतात, पण पूर्णाई नंतर म्हणतात की आपण म्हणजे एवढं आता ओळखतो एकमेकांना, तर तुम्ही खोटं बोलता हे जाणवते तुमच्या चेहऱ्यावरून आणि काय झालं आहे ते नक्की सांगा असं वगैरे इथं ते म्हणतात. मग रविराजांना सायली पाणी आणून देते आणि पाणी पिऊन झाल्यानंतर ते सांगतात की असं डेड बॉडी आणली होती, त्याची तन्वीचे DNA रिपोर्ट्स मॅच झाले, त्यामुळे ती कुणाची आहे, कुठली दिली होती हे आपण शोधून काढणं गरजेचं आहे. अर्जुनला आणि मला ह्याचा शोध नक्की घ्यायचा आहे असं म्हणून ते सांगतात. पण पूर्ण इथे त्या विषयाला बगलच देतात आणि म्हणतात आपण ज्या कोण्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले त्या व्यक्तीचं पुण्य आपल्याला मिळालं, आता प्रतिमा आपल्याकडे आहे, आपल्याबरोबर आहे, आपल्यासोबत आहे, हे महत्त्वाचं आहे ना असं वगैरे ते तिथं समजायचा प्रयत्न करतात. आणि तो DNA रिपोर्ट किंवा तो विषय जो काही आहे तो थोडा वेळ बाजूला ठेवा आणि जे काही आता प्रतिमा आपल्यासोबत आहे ते आपण आनंदावर त्या विरजण घालूया नको असं त्या समजावतात. आणि लगेच या गोष्टीला प्रिया आणि नागराज दोघं पण असं मान्यता देतात, म्हणजे त्यांना तेच हवं असतं ना, कारण त्यांनी जर शोधलं DNA रिपोर्ट कसे मॅच केले तर ह्या दोघांची नावं येणार आणि मग सगळं सत्य उघडकीस येणार असं म्हणून इथे
पूर्णाजी जेव्हा सांगत असते की आपण तो विषय जरा बाजूला ठेवूया असं वगैरे सांगत असते, तेव्हा ही दोघं लगेच तयार होतात. आणि अर्जुनला मात्र ह्या दोघांवर शंका येते बरं का, कारण शेवटी तो वकील आहे ना, आणि ह्या दोघांनी पटकन त्याला रिप्लाय दिलेला बघून याला आता म्हणजे मनात कुठेतरी शंका आली की ह्याच्या मागे ह्या दोघांचं कारस्थान नाही आहे ना, असं त्याला वाटतंय. ते बघूया या दृष्टीनं तो विचार करतोय का. तर इकडे असं त्यांचं बोलणं चालू आहे आणि सुमन काहीतरी नागराजला सांगायला जाते की आज आपण इथे सायली अंताक्षरी वगैरे खेळणार आहे. तर लगेच नागराज म्हणतो की ठीक आहे, तुम्ही तिला थांबवून घेऊ नका, कारण तिला थांबवलं ना तर लोकांच्या कानात शेजारच्या हे काय ते कापसाचे बोळे घालावे लागतील असं म्हणून तिची चेष्टा करतात. आणि पूर्णाजी पण ओरडतात, अरे काय रे कशाला चेष्टा करतोस वगैरे. आणि इकडे जरासं वातावरण निवळतं आणि एक चेष्टा मस्करीचा मूड आलेला असतो. सुमन आणि नागराज इथे निघून जातात आणि सगळे आता संध्याकाळची वाट बघतात की संध्याकाळी अंताक्षरी कशी खेळली जाईल किंवा काय काय मजा येईल या गोष्टीवर सगळे असं वाट बघतायत की आता प्रतिमात्या येतील का, गाणी म्हटली जातील का वगैरे, असं इथे चर्चा होते. नागराज आणि सुमन इथनं निघून जात आहेत. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, महिपतला त्या आश्रमाच्या केसचं म्हणजे स्टे जो काही आलेला आहे तो उठवा म्हणून इथे मागे लागला आहे. त्या कुणा राजकारण्याला सांगतो की मी तुम्हाला पार्टनरशिप देतो तुमच्या मुलाला, असं तो सांगतो. इकडे ही मात्र चिडते, अण्णा तुम्ही काहीही काय सांगताय, असं राजकारण्यांना इन्व्हॉल्व केलं तर अर्जुनचं लक्ष जाईल असं वगैरे इथे म्हणते. अर्जुनचं या केसकडे दुर्लक्ष झालं हे त्यांनी या माध्यमातून सांगितले बरं का. तोपर्यंत इकडे नागराज येतो आणि तो म्हणतो की आता काय करायचं सांग, कारण आता तो सुनीता पवारच्या मागे लागला आहे माझा भाऊ, आणि ती जर सापडली तर खूप प्रॉब्लेम येईल, अडचण येईल. पण इकडे महिपत ना वेगळ्याच गोष्टीचा विचार करतोय. तो डायरेक्ट सांगतोय त्या प्रतिमाला स्मृती येण्याची वाट तरी कशाला बघताय तुम्ही, आता आहे तसंच उडवून टाका ना तिला. ह्याला काय कुठल्याही समस्येवरचा उपाय म्हणजे खून करणे हाच दिसतोय असं वाटतं. आणि ही त्याला म्हणते सुद्धा की अण्णा तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का, डायरेक्ट खून करणं हे तुम्ही कसं काय सांगता. तर इकडे नागराज पण म्हणतो की कसं सगळ्या बायका चिकटून बसलेल्या असतात तिला, सायली तर गुळाला मुंग्या लागतात ना तसे तिला चिकटून बसलेली असते असं वगैरे इथं तो सांगतो. आणि त्या दृष्टीने यांचा काहीतरी विचार चालू आहे, बघूया आता पुढे काय होतंय ते. तर उद्याच्या भागात इकडे सायली गाणं म्हणते आणि त्या गाण्याचा आवाज ऐकून प्रतिमात्या इकडे बाहेर आलेली दाखवली आहे. सगळे इथे उठून बसलेत आणि सायली प्रतिमात्याला घट्ट मिठी मारते. असं सायलीनं नेमकं कुठलं गाणं म्हटलंय ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा भाग नक्की बघत राहा, कारण आपल्याला उद्या एक नवीन गाणं इथे बघायला मिळणार आहे आणि प्रतिमात्याला आठवतंय का नाही ते सुद्धा बघायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि सिरियल शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा.